जब बापा निघलो तो बाहेर जाताना वेलकम. ठीक आहे, नको जाऊ शाळेत. अरे विशालला काय झालं? रडू नको. शाळा माझा राजा ना. अरे काय झालं? हा काय झालं रडायला? मास्तरानं मला मारलं. त्याची ही हिंमत. तू काय केलं होतंस? त्या सरपंचाच्या पोराला मी शिवी दिली. नुसती शिवी देऊन पोट भरलं वय? दगड घालायचं त्याच्या डोक्यात. त्याने पण मला हाणलं असतं तर. आमदार टोपेचा पोरगा आहे, तू असं घाबरायचं नाही. तो रोज दप्तरात चाकू आणतो. ए कपाटातलं पिस्तूल दे त्याला. वर डबल बारची बंदूक बी देऊ का? सांगितलं तेवढंच कर. मास्तरला पिस्तूल दाखवायचं, पुन्हा कुणी तुझ्या वाट्याला जाणार नाही. त्याच्या मोयला शाळेत दप्तर नाही नेलं तर चालेल, पण पिस्तूल घेऊन जा आणि वेळाला तर उडव. बिनधास्त बघू काय. सर रे मागे. ए चल गाडी काढ लवकर. चल लवकर. बाबाला टाटा कर. बाय बेटा बाय. त्याला खायला घाल. सुकलाय बघ चेहरा त्याचा. चला उतरा रे. खा खा. काय पाहिजे ते सांगायचं बर का, पण एक लक्षात ठेव, त्या टोपेच्या पोरापेक्षा एक पाऊल पुढंच राहायचं. नेहमीच गणितात नापास होत आहे. अरे मग तू इंग्रजीत बी नापास होय, पर त्या टोपेच्या पोरापेक्षा एक पाऊल पुढं म्हणजे पुढंच धर अंगाशी. नापासून पुढं मग चल घाल बघुन्यात म्हणून जाऊ दे चट्टा चट्टा. दमाने. अरे नाऱ्या काय रे? साहेब पत्र आणले मास्तरला देण्यासाठी. असं अब्राहम लिंकनने जसं हेड मास्तरास पत्र लिहिलं होतं तसं आपल्या वतीनं हेड मास्तरास लिहिलेलं आहे. काय लिहिलंय वाच. मास्तर, माझ्या पोराला जास्तीच्या हुशाऱ्या शिकू नका. तो बसल्या बसल्या तुम्हाला इकत घेऊ शकतो. बरोबर आहे. तुम्हाला जेवढा पगार भेटतो तेवढा तर आमच्या गड्यालाच भेटतो. तुम्ही आज आहेत उद्या नाहीत, पण पोरं वर्षानुवर्ष तिथंच राहणार आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या भानगडीत पडू नका. वारणाऱ्या शिकून शिकून माझं पोरग फार फार तर तुमच्यासारखं मास्तरड होईन. कशाला त्याला अभ्यासाचा ताण देऊ नका आणि तुम्ही बी घेऊ नका. आपला आज्ञाकार सरपंच बाजीराव डोळे, कोळशेवाडी. ज्या ज्या मुलांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला, या 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 विशाल टोपे साहेब, बसा बसा बसा. या 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 संग्राम डोळे साहेब, तुम्ही पण बसा. तुम्हा दोघांची परवानगी असेल तर नवीन धडा शिकायचा की भेंड्या खेळायच्या? भेंड्या खेळायच्या. मी नाचणार नाही म्हणजे नाही. अगं नाचणार नाहीस तर काय अनुबंब बनविणार आहेस का इथनं पुढं? ते मी काय पण करीन, पण त्या आमदार आणि सरपंचाच्या समोर अजिबात नाचणार नाही. एक पैसा पण काढत नाही, नुसतेच भांडत्यात. या टायमाला तसं होणार नाही. तुला किती पैसे पाहिजेत बोल. का तू देणार आहेस? तसं समज. मग मला 10,000 पाहिजे. दिले, पण 10,000च्या वर जेवढे पैसे येतील तेवढे माझे. त्याला हात लावलास तर तुझा पाय मोडून ठेवीन. नारू नारू नको म्हणत जाऊ ग मला. प्रेमाने म्हणते रे नारू. अगं पण नारू प्रेमाचं नाही, रोगाचं नाव आहे ग. जा तिकडं. कुठं? तिकडं. काय टोचायलंय का? खाऊन खाऊन घोडा झाले नुसतं. मी काय घोडा वाटलं का तुला? आता रेडाला घोडा कसं म्हणायचं बाई? एका गोष्टीची कमाल आहे साहेब, आमदार साहेबांनी तुमच्यात किती बी वैर असलो तरी वाढदिवस मात्र एकाच दिवशी आहे. बॅनर तयार झालेला आहे. तयार झालंय? अरे मग दाखव की. इकडे रे. नीटदार नीटदार. कसं डोळ्यात भरणार रे. लाल भडक डोळे केलेत. अरे सहकार सम्राट म्हणायला माझे काही साखर कारखाने आहेत का? सहकारी चळवळ चालवणाऱ्याला सहकार सम्राट साखर सम्राट म्हणतात. पण तुमचा पत्त्याचा क्लब आहे, सहकारी तत्वावरच चालतो ना. गुत्ता पण. बस. टोपेपेक्षा माझं बॅनर एकदम झकास दिसलं पाहिजे. कसं शक्य आहे साहेब? का बरं? काही झालं तरी फाटलेल्या दुधात आणि केशरी बासुंदीत फरक राहणारच आहे. लय मजा आला का तुला? अरे टोपेची आमदारकी फक्त 2 महिने राहिली आणि पुढचा आमदार ह्योच. मला माहिती आहे ना ते. मग यात माझ्या माजण्याचा काय संबंध आहे? त्यांनी फ्लेक्स बनविलेत. ऐश्वर्याच्या गालावानी गुळगुळीत राहते ते. त्याच्यामुळे आपले कापडी बॅनर म्हणजे समिंद्राबाईच्या सुरकुतलेल्या गालासारखेच दिसणार. अरे मग आपले बी फ्लेक्स बनव ना. पैसे लागत आहेत त्याला.
अरे पैशाची कशाला काळजी करतो मी आहे ना इथं. हाय ना हा मग मग कशाला काळजी करतोय त्यांचे डबल बॅनर फ्लेक्स बनवून घेऊ बनवून आपण. टाक. मी काही सांगितलेलं नाही. टोपे साहेब वाढदिवसानिमित्त पार्वतीबाईचा लावण्याचा जंगी कार्यक्रम ठेवणार आहेत आणि येणाऱ्याची सगळी सोय मग पुढं. असं म्हणतो त्याच्या आधी पार्वतीबाईला बुक करा. है ना. आपण काही सांगितलं नाही बा. सांगितलं होतं ना. नारायण एकदम कामाचा माणूस. कामाचं आहे पण आमदार साहेबांचा बी माणूस आहे हे बी लक्षात ठेवा. येळमाळ तुमचाच फोटो खिशात असतो हृदयाजवळ. लोकांना काय तोंड दिलेत म्हणून बोलायचं. जाऊ दे आपल्याला काय अपेक्षा नाही. जाऊ अरे दे. नार्या, हे बघितलं का हा आपला माणूस आहे. तुम्ही काय काळजी करू नका हो. असले 1760 भावी आमदार असतात प्रत्येक तालुक्यात. त्यातलाच आहे एक बाजीराव डोळे. आता त्याचा आणि माझा वाढदिवस जरी एकाच दिवशी असला तरी आमचं काय नशीब सारखंच आहे का? परवा तुम्हाला सांगतो त्या प्रदेशाध्यक्ष बाई आपल्या गावी आल्या होत्या तर हा दिवसभर त्यांना येस सर म्हणत होता. कटाळून शेवटी त्या बाई म्हणाल्या अहो बाजीराव मी मॅडम आहे. तर हा आपला येस सरच म्हणाला. त्याच्या याला कोण आमदार करणार. परवा जिल्हा प्रमुखांनी त्याला सांगितलं की तुमच्या तालुक्यात आपली वोट बँक आहे बरं का. तर हा तो म्हणे नाही आमच्या तालुक्यात तर फक्त डिस्ट्रिक्ट बँकच आहे. याला भाऊ कोण त्याला तिकीट देणार. एक मिनिट सीएम साहेबांचा फोन येतोय तर नंतर फोन करतो. ओके. हॅलो बोल नारू. काय रे. नारू नका ना म्हणू. नारू रोगाचं नाव आहे प्रेमाचं नाही. बोल पुढे बोल. नाही तुम्हाला महत्वाची बातमी द्यायची. काय आताच मी डोळे साहेबाला पारुकडे जाताना बघितलंय. पारुकडे. तुम्ही पटकन या नाही तर घोळ होईन. मी डोळ्याचे निरांजन करून तुमची वाट पाहू लागलो. येताना हा ठीक आहे येतोच आपण. ओके. पारू ग पारू नको. ए आर आर आ, आ. आय आ. आयो ए, आ, ए, आशा. ए, ए, ए. यायला ह्यो आमचा सरपंच रामराम बाजीराव डोळे साहेब. आमच्या गावचा सरपंच. याला कुणी वाढदिवसाला जर म्हणलं कॉंग्रॅच्युलेशन ऑन युअर डेथ अॅनिव्हर्सरी तर ह्यो थँक्यू म्हणतो. आणि ह्यो आमचा सरपंच आहे. म्हणतो पोरांनी इंग्रजी शिकलं पाहिजे. अरे तुझं काय दुताड्या तुला ते इंग्रजी काय कळतंय. यांनी फडकिलेल्या झेंड्याला सॅल्यूट सुद्धा मारा वाटत नाही. असलं दलिंदर आहे नाही. आणि हे पहा हे माननीय आमदार चंद्रकांतराव टोपे. याला विचारले 15 ऑगस्टला जर स्वातंत्र्य दिन आहे तर झेंडावंदन 26 जानेवारीला कमन करते. तो यो म्हणतो तारखेविषयी वाद असते. चौकशी करून सांगतो. ह्यो आमच्या तालुक्याचे प्रश्न विधानसभेत मांडणार. अरे आमच्या तालुक्याला पडलेला हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. ते राज्यशास्त्राच्या पुस्तकात शिकते. राजकारणात यायचं असेल तर राज्यशास्त्राच्या पुस्तकाचा अभ्यास केला पाहिजे. अरे काय असतं त्या पुस्तकात. बोगस मतदान कसं करायचं याचा धडा असतो का. आमदार कसे फोडायचे हे शिकतेत का. दाटी पातीचे घोळ घालून निवडणुका कसे जिंकायच्या हे असतं का. मग काय जाळायचं ती पुस्तक. यायला आमच्या बापानी शेत विकून पक्षाचं राजकारण केलं आणि त्याला मिळालं काय तर मंत्र्याच्या मिरवणुकीत त्यांनी फेकलेल्या हारातलं झेंडूचं फूल. पण मी बापासारखा गणणार नाही. मी यांनाच गंडून मोठा होणार. याच्या अरमांडी कुठे गेली. ऐ डोळ्या आज वारीलाच खुशी दिसते. झालं ना तुमच्या मनासारखं. आमचं समाधान होणार. ते बाजीराव कसलं 1 लाख रुपये देते. 1 लाख रुपये देण्याचा प्रश्न आला असताना तर त्यानं बायकोला नाचवलं असतं पण पैसे काढले नसते. पण तुम्ही तसं नाही बर का. पण तो नार्या त्याच सगळं कारस्थान आहे. मला सगळंच माहितीये पण येड पांघरून पेडगावला जायचं मला नादच आहे. त्या नादापायी तर मी आमदार झालोय. मागच्या निवडणुकीत कुणीतरी मशिदीत गुलाल टाकला. त्या बाजीरावानं माझ्यावर राग घेतला. त्याला होय बी म्हणलं नाही बी म्हणलं नाही. लोकांना वाटलं मी लय डेअरिंग बाज आहे. दिलं ना मला तरी निवडून. पण तुम्ही लयच नशिबवान हायसा. आणि आता तर माझं नशीब लयच फळफळलंय. सोडा